श्री स्वामी समर्थ. प्रिय दर्शक हो, कुंभ राशीसाठी हा महिना साधा नाही. कारण या महिन्यात कुंभ राशीवर ग्रहांचा असा संयोग तयार होतोय ज्यामुळे काहींचं भाग्य आकाशाला भिडणार आहे आणि काहींच्या आयुष्यात होणार आहे मोठा उलथापालट. देवगुरु बृहस्पती, शनिदेव आणि सूर्य तिघेही एकत्र बनवणार आहेत परिवर्तनाचा महान योग. चला समजून घेऊया या महिन्यात कुंभ राशीवर काय घडणार आहे आणि का. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर 2024 मध्ये मोठे उलथापालट होणार आहेत. याचे मुख्य कारण आहे, एकीकडे आपल्या भाग्यभावावर जे नीचचे सूर्य चालत आहेत त्यांचा नीच भंग होणार आहे आणि दुसरीकडे देवगुरु बृहस्पती आणि सोबत शनिदेव हे दोघेही या काळात वक्री आणि मार्गी अवस्थेचा अनुभव घेणार आहेत. चला समजून घेऊया या महिन्यात नेमकं काय घडून येतं आहे. लक्षात घ्या, या महिन्यात अनेक ग्रहांचे परिवर्तन होणार आहे, पण आपण फक्त तेच भाकीत जाणून घेऊ जे खरोखर परिणामकारक आणि आपल्यासाठी उपयोगी ठरेल. जे भाकीत ठामपणे लागू होतं तेच आपणापर्यंत पोहोचवणार आहोत. सर्वप्रथम योग तयार झाला आहे 2 नोव्हेंबरला, म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच. त्या दिवशी काय घडले? शुक्राचार्यजी जे आत्तापर्यंत आपल्या अष्टम भावात होते आणि तेही नीच राशीत स्थित होते, तेच शुक्राचार्यजी आता एका घराने पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या राशीत प्रवेश केला. लक्षात ठेवा, कुंभ राशीसाठी प्रबल राजयोगांपैकी एक आहे शुक्राचार्यजींची स्थिती. जेव्हा शुक्र 7व्या स्थानावर म्हणजे भाग्यभावावर जातो तेव्हा भाग्यवृद्धीचा आधार मिळतो आणि आपल्या नशिबावर आपण पुढे जाऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल तर लिहा, भाग्य साथ देणार. फक्त एवढंच नाही, याच ठिकाणी सूर्यही नीच स्थितीत बसलेले आहेत. आता शुक्रामुळे सूर्याचा नीच भंग झाला, म्हणजेच सूर्य ज्या घराचे स्वामी आहेत आणि शुक्र जिथे बसले आहेत त्या दोन्ही घरांमध्ये सकारात्मक घटना दिसतील 2 तारखेपासून 24 तारखेपर्यंत. जसे की शुक्र चतुर्थ भावातून सुखात वाढ देतो. कोणतीही मालमत्ता, जमीन जायदाद या संबंधित कामे असतील तर या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत त्यात प्रगतीची प्रबल शक्यता आहे. आता दुसरी मोठी घटना जाणून घ्या, ती म्हणजे देवगुरु बृहस्पतींची वक्री अवस्था. अजून अलीकडेच 18 ऑक्टोबरला देवगुरु बृहस्पती आपल्या उच्च राशीत प्रवेशले होते आणि ती जागा म्हणजेच आपला 6वा भाव. तर आता देवगुरु बृहस्पती 6व्या भावात आले आहेत, पण फक्त 23 दिवस झाले आहेत आणि आता बृहस्पती वक्री होणार आहेत कारण ते अतिचारी अवस्थेत आहेत. आता वक्री अवस्थेत येऊन हे काय परिणाम देतील? ज्योतिषातील एक सूत्र लक्षात ठेवा, जेव्हा शुभ ग्रह वक्री होतो तेव्हा त्याच्या शुभतेत 3 पट वाढ होते आणि जेव्हा क्रूर ग्रह वक्री होतो तेव्हा त्याच्या क्रूरतेत 3 पट वाढ होते. त्याच सिद्धांतानुसार आता देवगुरु बृहस्पती 3 पट अधिक बलवान झाले आहेत. ते 6व्या भावात आहेत. तर जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या जीवनात मोठ्या उलथापालथीची तयारी सुरू झाली आहे. याचा अर्थ असा नाही की तुमची सध्याची नोकरी जाणार आहे, पण याचा अर्थ असा की नव्या नोकरीची तयारी तुम्ही करू शकता. जर तुम्ही उत्तम नोकरीची इच्छा ठेवली असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करा. सध्याच्या नोकरीत प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे, कारण एकीकडे देवगुरु बृहस्पती उच्च राशीत आहेत आणि दुसरीकडे आता ते 3 पट शक्तिशाली झाले आहेत. गुरुकृपेसाठी लिहा, जय गुरुदेव. आता त्यांची जी दृष्टी आहे ती आपल्या करिअरच्या घरावर पडत आहे. त्यामुळे करिअरमध्ये मान, सन्मान, पदवृद्धी, प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. अडकलेले काम आता पुढे सरकतील. देवगुरु बृहस्पतींचा प्रभाव 3 पट झाला आहे. आता भाग्याचं समर्थन मिळाले आहे आपल्या करिअरवर. गुरूंची एक दृष्टी आणखी आहे, ती म्हणजे 7वी दृष्टी. ती दृष्टी 12व्या घरावर पडत आहे. म्हणून जे लोक परदेशात नोकरी करू इच्छितात किंवा आपला व्यवसाय दुसऱ्या राज्यात, देशात किंवा नवीन ठिकाणी हलवू इच्छितात त्यांच्यासाठी हा अतिशय शुभ काळ आहे 5 डिसेंबरपर्यंत. देवगुरु बृहस्पतींची दृष्टी 12व्या घरावर पडत असल्याने त्या काळात निवेश करण्याच्या दृष्टीनेही अनुकूल योग तयार होत आहेत. गुरूंची अंतिम दृष्टी म्हणजे 9वी दृष्टी, ती आपल्या धनभावावर पडत आहे. म्हणजे जे स्वतः धन त्रिकोणात आहेत तेच आता धनभावाला पाहत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल काळ सुरू झाला आहे. धनप्राप्तीचा संकेत आहे आणि तो संकेत आता सत्यात उतरणार आहे. जर विलंब होत असेल तर तो विलंबही कमी होईल, कारण नैसर्गिकरित्या शुभ ग्रह असलेले देवगुरु आता आपल्या धनभावावर दृष्टी टाकत आहेत.
कुटुंबात, घरात काही मांगलिक प्रसंग जसे की बाळाचा जन्म किंवा विवाह सोहळ्याची तयारी हेही या काळात घडू शकतात. आता येऊया शनिदेवांकडे. शनी हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि सध्या शनिदेव तुमच्या द्वितीय भावात भ्रमण करत आहेत. 13 जुलै 2025 पासून आतापर्यंत ते वक्री अवस्थेमध्ये आहेत. म्हणजेच कामात जो विलंब जाणवत आहे तो 3 पट अधिक होता. पण आता 28 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा. याच दिवशी शनिदेव मार्गी होणार आहेत. लिहा जय शनिदेव, कृपा करा. शनी म्हणजे करिअरचा ग्रह, म्हणजे करिअर आता मार्गावर येईल, आपला फोकस परत सापडेल आणि आपण यशाच्या शिखराकडे चालत जाऊ. कारण आत्तापर्यंत ते वक्री असल्याने ज्या ठिकाणी पैसे मिळणे अपेक्षित होते किंवा एखाद्या देयकात विलंब होत होता ते सर्व आता सुटू लागेल. शनी द्वितीय भावात असल्यामुळे आर्थिक बाबतीत काही ताण होता, पण आता मार्गी अवस्थेनंतर ते सर्व सुलभतेने चालू लागेल. शनीची दृष्टी चतुर्थ भावावर आहे, म्हणजे घर, मालमत्ता, बांधकाम या संबंधित जे काम अडकले होते ते आता पुढे सरकतील. शनी विलंबाचे कारक आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी जिथे बसतात त्या स्थानाची हानी कधीच करत नाही, ते त्या स्थानाला अधिक मजबूत करतात. या दृष्टिकोनातून पाहिले तर शनी आपल्या धन आणि कुटुंब या दोन्ही गोष्टींचे संरक्षण करतील. आता 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे, म्हणून शनी जेव्हा मार्गी होतील तेव्हा आर्थिक लक्ष्य साध्य करण्याची संधी निर्माण होईल. कारण आपल्याला धन आपल्या कामातूनच मिळते, म्हणून कामात प्रगती निश्चित आहे. शनीची 7वी दृष्टी अष्टम भावावर आहे, म्हणजे अडथळे, अडचणी, नैराश्य हे सगळं आता 28 नोव्हेंबर नंतर दूर होईल. शनीची 10वी दृष्टी म्हणजे इन्कमच्या भावावर आहे. शनी स्वतः धनभावात बसलेले आणि दृष्टी इन्कम भावावर, म्हणजे धनलाभाचा थेट योग. दोन्ही गोष्टी एकत्र केल्यास निष्कर्ष स्पष्ट आहे. धनलाभाचे मार्ग खुले होत आहेत, मोठ्या आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात. एकादश भाव म्हणजे इच्छापूर्तीचा भाव, म्हणून दडलेल्या इच्छा जे विलंबित होते त्या आता पूर्ण होऊ लागतील. होय, शनी विलंब करतात, पण विलंबाचा हेतू असतो आपल्याला घडवणे, तपवणे, सोने बनवणे. आणि आता आपण तपून तयार झालो आहोत. मार्गी अवस्थेत शनी आपल्याला पुढे नेतील आणि आपण आपल्या जीवनातील पुढच्या टप्प्यात प्रवेश करू. तर एकूणातच पाहिले तर हा अत्यंत अनुकूल गोचराचा काळ आहे. शनी आहेत, देवगुरु बृहस्पती आहेत आणि अलीकडे 27 ऑक्टोबरला मंगळही दशम भावात स्वतःच्या राशीत प्रवेशला. म्हणजे करिअरसाठी मंगळ 2 वर्षानंतर सकारात्मक परिणाम देणार आहे. तर अशी ही संपूर्ण शुभग्रह संरचना तयार झाली आहे. आता आपण आपल्या जीवनात पुढे सरकत आहोत, अडथळ्यांमधून बाहेर पडत एक नवीन अनुभव, नवीन दिशा मिळवत आहोत. आशा आहे की तुम्ही हे समजलेत, जाणलेत आणि माझे समजावून सांगण्याचे प्रयत्न जर तुम्हाला आवडले असतील तर नेहमीप्रमाणे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर जरूर करा. पुन्हा एकदा आपला दिवस मंगलमय जाओ. जय श्रीराम, जय हनुमान, जय शनिदेव, श्री स्वामी समर्थ.